एकदम दिसल्याबरोबर एवढा आनंद वाटला, अरे बापरे आपण एका सेलिब्रिटीला भेटून राहिलो. हे तुझ्यासोबत राऊंड राऊंड माहितीये का, फालतू जॉब करायला लागलाय. आम्ही विचार करून आलो की एवढा ट्रॅफिक कोण आहे, तिथं देशीचं दुकान होतं. नागपूरला जायचं आहे. मॅडमची तयारी बघा. हे बटनला काय झालं आता, बटन खराब झाली आहे आमच्या याची, आजच खराब झाली. हे कबूतर येते वर, तर म्हणून सध्याचा जुगाड लावलाय. तिथं आम्हाला नेट बसवायची आहे. नेट बसवायला प्रॉब्लेम हा आहे की बाहेरची साईड, आम्ही फर्स्ट फ्लोअरवर आहे सध्या, तर त्या हाईटला नाही बांधताय, तर तिथून शिडी टाकून बंद लावावं लागते म्हणते. म्हणून कोणता मजदूर यायलाच तयार नाही आहे. शिडी टाकून मी तुमचं काम करून देतो म्हणून अशा 4-5 खिडक्याला करायचं आहे. तर मॅडम ऐकून. आणि मॅडम कुठे झोपणार आहे आपण उद्या? नाही माहित मला कुठे झोपणार आहे, मला नाही माहित. मला झोपायला फक्त चांगली जागा पाहिजे, बस बाकी काही नाही पाहिजे. जेवणार कुठे? उद्या मला सकाळी जेवण आहे. आणि तुम्ही काय जेवणार आहे? तुम्ही म्हणजे तुझे बनवशील ते. मी तुला विचारलेलं बघाशी की तू काय जेवणार आहे, मला भाजी सांग, म्हणजे मी उद्या सकाळी पटकन ती भाजी बनवते. तुझं भाजी नाही घरी? हा मग भाजीपाला नाही आहे ना घरी, भाजीपाला आणावं लागेल आपल्याला थोडाफार काही ना. भेंडी आहे, भेंडी बनवून देशील मग? थोडीशीच आपण एवढीशी चालते, तेवढ्यात माझं होऊन जाते. भेंडीचं काय बोलतो, भेंडीची भाजीच नाही बनणार, एवढी भेंडी आहे. 10-12 भेंड्या असणार फक्त. अजून 10-12 भेंड्या घेऊन येतो, तेवढ्या भेंडी बनवून. अरे यार तू कसं आहे रे. चांगलं मला उद्याचं टेन्शन नाही. मला तयारी पण करायची आहे, पॅकिंग पण करायची आहे. काय मग मला ज्वेलरी पण काढायला लागते. साडी कोणती घालणार आहे त्याच्यावरची ज्वेलरी काढा, हे काढा, तिकडे मला वेळ लागते. घालायची गरजच नाही. आपण गरबा तर ते गरब्याचे कपडे घालूनच शूट करायचं आहे. ते साडीपेक्षा पण हेवी असतात. हो का? मग त्याच्यावरची ज्वेलरी तेच लोक देतील ना सगळं? हो. मला काही घ्यायची गरजच नाहीये. ज्वेलरीचं सांगता नाही येत, पण तरी काव्याला फोन करून घे एकदा. अरे यार तिला विचार, आता लगेच फोन करून विचार. आता मी का करू? तू कर ना. माझा मोबाईल तिथे रेंज नाही राहता, तिकडे जाणार. तू माझ्या मोबाईलवरून कर. तू कर ना. तो मी का करू? तू कर ना. हे सिरी कॉल शशांक मॅनेजर. अच्छा. कोण तू ऐकत नाही का? सिरी माझं नाही ऐकत ना. तुझा फोन आहे तर तुझं ऐकणार ना, माझं कसं ऐकत? असं काही नाही म्हणून. पावर मोठ्या दाखव तुझी सिरी. हे सिरी नाही ऐकत. ही सिरी मला माहित आहे ना, बदमाश आहे. ते माझ्याशीच लॉयल आहे. हे सिरी कॉल शशांक मॅनेजर. मला माहिती आहे तुझी सिरी बदमाश आहे म्हणून. बदमाश नाही, लॉयल आहे ते. काही लॉयल आहे, मी लॉयल नाही आहे का? मला सगळे लॉयल लोकच भेटते ना. काय प्रोग्राम आहे मॅडम, मॅनेजर मॅडम? काय घालायचं आहे, काय ज्वेलरी घेऊ, कधी घ्या? रात्री 11:30 वाजता मॅनेजरला कॉल करते. आमची झोपू देत नाही आमच्या मॅनेजरला. रात्री 11:30 वाजता कॉल करून विचारते की काय घालायचं म्हणून. आतापर्यंत मॅनेजर सोबत होत्या 9 वाजेपर्यंत, तो तेव्हा नाही विचारलं. आता कारण मी आता पॅकिंग करणार आहे, मॅनेज करणार आहे सगळ्या गोष्टी, म्हणून मी आता तुला फोन केलाय. मला सांग तू, म्हणजे तसं मी सगळं घेऊन घेते सोबत. उद्या मला घाई नको. आपण आरामशीरच जाणार आहे. तरी 12-1 वाजेपर्यंत सकाळी कामं राहते ना मला, वयाच्यासाठी काही बनवून द्यावं लागेल ना, काही ना काही राहते. मी काही असं डिसाईड नाही केलं. रेंटल शॉपचं हे आहे. विचारणार ते ज्वेलरी देणार आहे का? ते लोक ज्वेलरी आपल्याला घ्याल म्हणजे मी आपली काही ज्वेलरी घेऊ. मी तुला हे म्हणत आहे की तुझ्याकडे जर ऑक्सिडाइज कानातले असणार मोठेवाले तर ते घेऊन यायचो तू माझ्यासाठी. माझ्याकडे ऑक्सिडाइज कानातले नाहीये मोठे. नाटकं खरंच नाहीये. अरे खरंच नाहीये ना. एवढे घेऊन देतो मग घेत कोण नाही तेव्हा. ऑक्सिडाइज नाहीये माझ्याकडे. वेस्टर्न ट्रॅडिशनल आहे, गोल्डन आहे. ठीक आहे, घेऊन येशील. ऑक्सिडाइज नाही, ऑक्सिडाइज घेऊन यायचं. The next day. माझी दादी मला काल विचारत होती तू मी साडी घातली ना काय, तर मी स्लीवलेस ब्लाऊजच घातलं होतं कारण त्या साडीवरचं ब्लाऊज नव्हतं शिवलेलं. तर ती म्हणे तू एवढं ब्लाऊज का नाही घातलं म्हणे, असं का घातलं म्हणे, दिसते ना म्हणे, हात दिसते म्हणे. नाही म्हटलं ब्लाऊजच आहे ना म्हटलं, मी ते पूर्ण एवढं स्लीव्ज आहे म्हटलं, त्याला फक्त इथे नाही आहे म्हटलं, पूर्ण पॅक आहे म्हटलं. काही नाही होत म्हटलं, चालते म्हटलं तेवढं, आजकाल फॅशन आहे म्हटलं, सगळंच घालतात म्हटलं. दादीन गाडी केलं मग ऍक्टिंग करून दाखव. ठीक आहे तशी नाही दादी याची करते. नाही सायलेंट होऊन जाते एकदम, बारीक मध्ये काहीतरी बोलत राहते. तिला म्हटलं तिने ऐकलं माझं, ठीक आहे म्हणे, हसली. ठीक आहे, आम्ही लहान होतो ना, सोनताई मोनाताई आणि मी तर नंतर म्हणजे, पण सोनताई मोनाताई मोठ्या होत्या, तर त्यांना माहिती की ती ड्रेसचा कापडच घेऊन देत होती. आणि ड्रेसचा कापड घेतला तर नंतर तो टेलरकडे नेला, तर ती जात होती सांगायला की त्यांचे स्लीव्ज एवढे शिवा, एवढे फुल स्लीव शिवा, किंवा मग एवढे असेल तर मग एवढे स्लीव शिवा, मेगा स्लीव्स ते जे काही आहे. त्यांनी स्लीवलेस कधी घालूच नाही दिलं सिरियसली. आणि मग कापड वाया जाते बा, तर कापड वाया नाही गेलं पाहिजे म्हणून फुल स्लीव शिव. अशी माझी दादी डेंजर होती. आणि मी माहिती आहे का दादीचं कधीच नाही ऐकलं. माझी दादी मला पण म्हणे की हिला एवढं शिवायचं, ड्रेस असा शिवायचा. आणि मी जीन्स पण घालायची ना, जीन्स कशाला घालते अशी म्हणायची पण दादी आधी. तिला नंतर सांगितलं असं असते तसं असते हे असते, पण मी तिचं कधीच नाही ऐकलं. तिने मला खूप वेळा वाटलं, मी तिचं कधीच नाही ऐकलं. आताही म्हणते ती मला, आताही नाही ऐकलं.
नाही तिची तब्येत नाही आहे बरोबर आता जशी काल नव्हत्या मोड मध्ये, नाही तर तू तेव्हा बोललेच असते काही ना काही. नाही नाही ती ऑलवेज ती मूड मध्ये असते तिच्या. काल तिला कोणी चिडवलं नाही फक्त म्हणून ती फॉर्म मध्ये नाही आली. सगळ्यांनी असे शांत बसले होते की तिला कोणीच चिडवायचं नाही. परी माहितीये का काल बसलेची आता माहितीये का आरती वगैरे झाली. आरती झाल्यानंतर आपण घराचे दरवाजे बंद करतो ना महालक्ष्मी जेवतात वगैरे म्हणून, मग सगळे बाहेरून बसतात, प्रसाद घेते. आणि मग कोणी कोणी महालक्ष्मीची कथा पण सांगते की काय असते. आधी माझी आजी आहे ना महालक्ष्मीची पूर्ण कथा सांगत होती डिटेलमध्ये. तर मग माझी मम्मी म्हणाली की बा आधी दादी सांगत होती म्हणे कथा, आता दादीला काही आठवत नाही म्हणे कथा वगैरे किंवा कोणती गोष्ट. मग परी काय म्हणे हे बा म्हणे तुझ्या चुगल्या करत आहे म्हणत आहे म्हणे की तू कथा सांग, डागी फॅमिलीची कथा सांग. एवढी मजा आली. म्हटलं परी बिलकुल चुपच म्हणलं तर तुला शिवायला सांग काच येतं. मग काय म्हणते ती, हे बा म्हणते किरण काय म्हणून राहिली. आजी पहिल्यांदा की काही नाही म्हणत आहे म्हणून माहिती म्हणते. काय म्हटलं नाही तर दादी काही ना काही बोलतेच. काल दादी खूप शांत आणि छान वागली अशी मस्त. मला आवडली पाहिजे दादी काल. चहा पे आता चहाचा ब्रेक घेऊ आपण. काहीतरी तिखट पाहिजे चहा सोबत खायला. अरे सोप दिली ना चहा सोबत खाले. तुझ्या चहात टाकून तू खात मला नाही पाहिजे, तुला पाहिजे तिखट. आणि सोप तिखट असते का? ओवा तिखट असते. बरं तिखट पण त्यात भाजली आहे ना थोडंसं तिखट असते. भाजलेली सोप उलट छान लागते. ओवा ये ना चहा सोबत खा मग. तू खाते आता चिप्स आणणार चटणी घेऊन येते का? हे तुझ्यासोबत राऊंड राऊंड माहितीये का फालतू जोक करायला लागलाय. फालतू तरी परीक्षेत नाही आहे, फालतू जोक करायला लागलाय. मला आवडला आता. व्हेरी गुड. चहासोबत तिखट पाहिजे म्हणे काही. म्हटलं चटणी आणते का वाटी. ते चाल तू जरा त्याच्यानंतर कधी म्हटलं ना तुला तर मी ठेचाच खाऊ घालते तिखट वाटीत आणून स्पेशल. आणि अद्याला बिलकुल तिखट चालत नाही. म्हणजे तिखट नाही पण बऱ्यापैकी खाते तो. पण आम्हाला सावजीवाला लागते. सावजी वेगळं असते. तर आज पहिल्यांदा अद्या सावजी ट्राय करणार. तर कसं वाटते ते विचारू आपण अद्याला. कारण आमच्या इथे जेव्हा अमरावतीतच जेव्हा तिखट खातो ना तेव्हा अद्या असं करते की तिखट झालं थोडंसं, पण तेज असते ते, पण ते तिखट लागते. पण सावजी आमच्या अमरावतीच्या 4 पट तिखट असते. मजा येणार आज अद्याचा रिव्ह्यू बघायला. मला चुपचाप आलू का चिप्स जा घेऊ दे. शॉर्ट फिल्म मध्ये असतात ना, चालते. एनजीआरसीच्या मध्ये मी बघितलं वाटतं. मराठी शॉर्ट फिल्म मध्ये असता मॅडम तुम्ही पण येत आहे ब्लॉग मध्ये आमच्या आता. मी तुमचे व्लॉग्स बघते. अच्छा कुठला तुम्ही? नागपूरची. अच्छा कसे वाटतात मग? छान असतात, कॉमेडी पण असतात, काही रील्स पण छान असतात. थँक्यू. तुमच्या आई पण छान, मला आवडतात. थँक्यू. म्हणजे आधीपासून बघता का तुम्ही? आधीपासून बघते. कधीपासून तरी? 1-2 वर्ष झाले. हा बरोबर आहे. लग्नाच्या आधीपासून बघतात मी. मेन्शन करणं जरुरी होतं का? स्टोरी वाला पण मी बघितलं. तुमचं एक होतं ना सॉन्ग होतं बरोबर लव्ह स्टोरी वाला. तर खूप लोक आम्हाला विचारतात तुमची लव्ह स्टोरी सांगा. तर त्याच्यासाठी आम्ही डायरेक्ट सॉन्ग मध्ये एक शॉर्ट लव्ह स्टोरी टाकलेली आहे. सॉन्ग बघायला विसरू नका. बायको नाही गर्लफ्रेंड नाही बायको बनवीन तुला. विसरलो स्वतःच्या सॉंगचं नावच विसरले. ते आम्ही प्रमोटच नाही केला. जे आहे ते ऑर्गॅनिक व्ह्यूज आलेले आहे त्याला स्वतःहूनच लोकांनी बघितलं. हे कोणतं डॉटेड झाड आहे बे? काठी आहे बेल? कातीचं झाड, कातीचं. ते काय म्हणते पैशन ऋतन ऋतत नाही. आम्ही ते तोडून खाऊ. रायमुनाचे पानं आणि त्याचे ते लागतील ते रायमुना ते. आणि हे काच टाकतो आपण. काचच्या बदली हे टाकू काच सुपारीच्या बदली. म्हणजे आपलं जे खायचं पाण्यात त्याच्यात चांगलं लागते काही तवा लागे चांगला. आता काय माहिती. हो मस्त लागेल. तर याचं बॅकग्राऊंड सांगतो. आमचा हाई क्रिएटरच आहे, आमच्यासोबत काम करते. तर हा हॉस्टेलवर राहून आहे लहानपणीपासून. कोणत्या हॉस्टेलवर तर? तपोवनवाल्या हॉस्टेलवर. यानं काही गोष्टी सांगत राहते. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ते कोणतं तरी काहीतरी सापडलं होतं. हेही आम्ही खात होतो म्हणे. आता हे म्हणते आम्ही हेही खात होतो म्हणते. तर ह्या नवीन गोष्टी खायच्या गोष्टी काढते. ह्या तर तुम्ही खाल्लाय का नक्की सांगा. आणि ते कसं खायचं, का खायचं, नेमकं काय आहे काय ते सांगा आम्हाला. हॅलो. मला वाटलं ओळखीचे दिसले तुम्ही. किती छान. ओळखलं का? हो ओळखलं ना. मिसेसला ओळखलं तुम्ही. मिसेस दिसल्या का इथून? अरे बापरे दूर आहे खूप मिसेस. त्यांची एक्साइटमेंट बघून मला खूप छान वाटलं. हो ना. नाही बापरे आणि अमरावतीच आहे माझं माहेर. अच्छा. म्हणून मला खूप म्हणजे मी त्यांच्याकडे पाहत राहते नेहमी. एकदम दिसल्याबरोबर एवढा आनंद वाटला. अरे बापरे सेलिब्रिटीला भेटून राहिलो. छान. थँक्यू. चालले बस नागपूर. हो का? निघत होतो आम्ही नागपूरला चाललो. लग्न झालं तेव्हापासून जास्त फेमस झाला. म्हणजे आणि आई आधी फेमस होतो. नाही आईमुळे पण. आधी लग्न व्हायच्या आधी करत होती मी. दोन्ही लक्ष्म्याचा माया. हो. ही पण छान भेटली बरं. ती सहज असायची नाही भेटली पण. हो का? पहिल्यांदा भेटली.
चल बेटा. आणि तू अमरावतीचा आहे त्याच्यामुळे जास्त आवडते. आपल्या बाहेरचे लोक कसे आपल्याला आवडतात. माझी बाईक पण अमरावतीची आहे म्हणून यांचं जास्त पटत नाही ना. असा आहे माझा. ठीक आहे बेटा. सो आता आम्हाला एक फॅमिली फॅन्स भेटल्या. फॅमिली भेटली आणि फॅन भेटल्या. हा त्या काकू होत्या आणि त्या एवढ्या एक्साइटेड होत्या आम्हाला बघून. म्हणजे त्यांची एक्साइटेड बघून आम्हाला इतकं आम्ही एक्साइटेड झालो. खूप छान वाटलं. खुश झाला आम्हाला बघून. आणि म्हणते वातावरण पण खूप छान आहे म्हणते आणि सेलिब्रिटी पण भेटले म्हणते आम्हाला. वातावरण अजून सुंदर झालं म्हणते आमचं. आणि ते म्हणते अमरावतीचे आहे त्याच्यामुळे आणखी छान वाटते म्हणते असं बघून. ते म्हणते आपल्या बाहेरचे लोक आपल्याला खूप आवडतात म्हणते तसं आम्हाला पण. त्यांची एक्साइटमेंट बघून खरंच सिरियसली खूप चांगलं वाटते. असं वाटलं ना का नेहमी काय रे व्हिडिओ बनवून राहिलो, ठीक आहे व्ह्यूज येऊन राहिले, हे होऊन राहिले, ते होऊन राहिलं, तर आम्ही ओके असतो की हा लाईफ अच्छा चल रहा है वो. पण जेव्हा असे लोक भेटतात ना तेव्हा मग असं वाटतं की नाही भाई कुछ तो पुण्य का काम कर रहे आपण. कारण की ते म्हणतात की आम्हाला डिप्रेशन फील होत आहे, एन्झायटी फील होत आहे, काही होत आहे किंवा दिवसभर थकून आलो, त्याच्यानंतर जेव्हा तुमचे व्हिडिओज बघतो तेव्हा खूप छान वाटतं, हसायला येतं. तर ते ऐकून आम्हाला खूप छान वाटतं. तर अशाच कॉम्प्लिमेंट देत राहा आणि असं सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. काय थँक्यू सो मच. धन्यवाद. मी गाडला मागं कोणतं बस स्टॉप गेला? चमेली बस स्टॉप. मला कसं काय सांगते नाकात श्वास घेते ते चंदन चालून चमेली बस स्टॉप असं. चमेली बस स्टॉप. आम्ही विचार करून आलो की एवढा ट्रॅफिक कोण आहे, हे रस्त्याच्या मधातच ट्रॅफिक कोण आहे, असं तसं. तिथं देशीचं दुकान होतं. तिथं गाड्या थांबव ट्रॅफिक जाम करून आले. दुनियात कोणतं दुकान चालू नाही चालू, हे देशीचं दुकान कधीच बंद नाही होऊ शकत. तिथं मग तुम्ही ते म्हणते ना पूजा करा, हे करा, ते करा, तेव्हा तुमचं दुकान चालन या दिशेनं त्या दिशेनं. याला कोणत्याच वास्तुशास्त्राची गरज नाही आहे. तो इथंच बोमलला. मग त्याला वाटलं नाही का काहीतरी सपोर्ट दिला मी त्याला, इमोशनल सपोर्ट. त्याला तिथे तो स्पेशल चहा मागितला ना, त्याने तो स्पेशल चहा 25 रुपये कप दिला आपल्याला. माहितीये मला. हा मला माहिती. मग 100 रुपयाचा चहा पिलो आपण. कन्स्ट्रक्शन भयंकर खराब झाले रोड, भयंकर. त्याच्यामुळे इथे सगळीकडे चिखल झालेला आहे. चिखल हा चिखल नाही आहे, पुरा रोड फुटला ना तो. हो ना, मग चिखलच आहे ना तो आता. हा रोड कोणी बांधलेला आहे आम्हाला माहिती नाही, पण आद्या म्हणते की नितीन गडकरी साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जरा त्यांना टॅग करा, शेअर करा. तुमच्या खालचे लोक पैसे खाऊन हे काय रोड करतायत तर बघा, जरा लक्ष द्या त्याच्याकडे. हा रोड आहे कोंडाडीच्या पुढे नागपूरच्या जवळ एक पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूला जो पूल आहे तिथे आहे. कोणतं गाव आहे रे? पूल बांधणं सुरू आहे रे, सध्या कन्स्ट्रक्शन सुरू आहे. त्याच्यामुळे रस्ते खूप घाण आहे. ऍक्च्युली रस्ता बांधलाच नाहीये तो, आता बांधणार, कन्स्ट्रक्शन करणार आता. आमच्या गाडीतला एसीचं जे फिल्टर आहे ते खराब झालं, थोडंसं ते चेंज करतो म्हटलं, कारण की सफोकेट होतं आम्हाला. आता तर इथं थांबलं मारुती सुझुकीमध्ये. तिथे काय रे डाळा उतरायला लावता नाही, किती आळशीपणा मॅडम. माझं डोकं दुखत आहे आता एसी मुळे दुखत आहे ना, त्याच्यासाठी चेंज करायला आलो आपण फिल्टर. खरंच दुखत आहे. तर आम्ही अपजंट इथं मारुती सुझुकीचं दिसलं, आता पाहू इथं भेटते की नाही. बस मजेत, तुमचे व्हिडिओ वगैरे बघत असतो. धन्यवाद धन्यवाद. इथं फिल्टर भेटते का आपलं ग्रँड विटाराचं एसीचं? हो मिळेल ना. भेटते ना, चला धन्यवाद. नाही भेटणार का? हो आता मिळून भेट. थँक्यू. एसीचं फिल्टर पाहिजे होतं. एसी फिल्टर सर, एसी फिल्टर नाही मैं डाल लूंगा ना. तुमचं नाव काय? आमचे डुप्लिकेट नाही ब्लॉग मध्ये येणार आहे, बायकोला दाखवाल ब्लॉग. नया वाला ऐसे दिखता है, दिखा एक बार कलर बाहर निकाल के जरा. हाँ तो ये नया वाला देखो ऐसे दिखता है, इसमें कुछ भी नहीं है. अभी जो अंदर का निकालेंगे ना वो देखेंगे अपन. कैसे निकाला हुआ है. अरे रे 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 रे, याच्यामुळे मळमळ होत होतं आपल्याला गाडीत. पाय ना माती पण किती आहे, पूर्ण कचरा बेकार. एवढं घाण होती आणि हे सगळी घाण नाका तोंडात चालली होती आपल्या. ये बहुत ज्यादा गंदा है सर. नहीं 20 के पेमेंट में चेंज करवा लेना बोल के. नहीं पर शोरूम वालों ने बोलना चाहिए ना कि चेंज करवाओ. अमरावती उन्होंने बोलना चाहिए ना. नेक्सा वाले दादा यार तुम्ही म्हणाल पाहिजे होतं की चेंज करून घ्या फिल्टर. है कितने का वो? 500-600 रुपये. 625 का. दूसरा वाला फिल्टर नहीं क्या आपके पास? भाई नहीं सर. अच्छा ठीक आहे, ये डालो. ठीक आहे 500-600. पण म्हणाल तर पाहिजे की भाई टाकून दे म्हणून. आमचे फेफडे खराब करून राहिले तुम्ही. हे कायसाठी असते शेजांगला? एसीचं फिल्टर याच्यासाठी असते, बाहेरून जी हवा येते ती फिल्टर होऊन आपल्या अंदर येते, ती आपल्या फेफड्यात जाते. तर ती पण तितकीच हानिकारक आहे जितकी सिगरेट. हे फिल्टर चेंज करणं गरजेचं आहे. 500-600 रुपयाची गोष्ट आहे, पण लोक इग्नोर करतात की काय फिल्टर आहे ना असं तसं. पण त्यामुळे कारमध्ये मळमळ होते आणि उलट्या होतात लोकांना. हे जर फिल्टर चेंज करत राहिलं तर तुमची गाडी नेहमी नवीन राहील. हे आठवण ठेवा. आजची टिप माझ्याकडून तुमच्यासाठी फ्रीमध्ये. आजही चेंज नसेल केलं तर एकदा ड्रॉवर उघडा, ड्रॉवरच्या आतमध्येच फिल्टर असते. तुम्हाला मी दाखवून देतो, 1 मिनिट पकड. हे जे आपलं ड्रॉवर आहे, इथून जोरात दाबा आणि इथून जोरात दाबा. हे बाहेर आलं की याच्या मागच फिल्टर आहे.
मी आताच उघडलं होतं, पण आता डबल उघडण्याची गरज आहे माझ्या. तुमच्या ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना माहितीच आहे कसं उघडायचं वगैरे तर हे चेंज करून घ्या, कारण की लहान मुलं असतात गाडीत, कोणी असते तर ब्रिदिंग प्रॉब्लेम झाल्यापेक्षा चेंज करा. थोडं खारट वाटायचं मटन. चिकन खाऊन बघतो. हे बघा मटन एवढं हे आहे, असं तोडलं तर तुटते मस्त. आणि हे चिकन आहे, चिकन हैदराबादी आहे, कारण की आज गावरानी नाही आहे, नाही तर आम्ही गावरानी देत असतो. तिथचा जो रस्सा असते तो खूप स्पायसी असते, मजाही आजात आहे. मी माझा घरून डब्बा आणलाय. टाको काय काय डब्यात? आंबट ताकाचं बेसन आणि माझी पोळी. सुका हैदराबादी चिकन. तेज बनवायला सांगितलं अजून. थोडं तिखट असते बघा. इकडे बघ, डोळे दाखव. याला म्हणते सावजी. आमच्या दोघांचे ओके आहे, फक्त याच्या हालून राहिले थोडेसे. पापडवर पापड, कोल्ड्रिंकवर कोल्ड्रिंक. बरं झालं म्हटलं परिचित नाही आला. कल नेक्स्ट टाइम का होईल. तुझं कसं आहे रन? मस्त. माझं बेसन तिखट झालं. तिखट लागत आहे. बेसनही तिखट लागत आहे. तू तडका टाकत आणि त्याच्यात हवाला, हा मग इथचा तडका तिखटच आहे. थोडा टाकला. एवढं चिकन मटन खाऊन झालेलं आहे, तरी एवढे पीस बोलवलेले आहेत अजून. मज्जा नाही लाईफ. गेला आता. मजा आली. कायची मजा आली. किती लाल झालं. परीक्षिता चुकीने पण नको येत होतो. बाबा किती सिगरेटा पेल्या बे? किती सिगरेटा पेल्या? काय लाज नाही वाटत? वयस काय तुझं? वयस काय? सांगू तो घरी, सांगू तो घरी. हा काय आता लहान चेहरा बनवत. तू मला चिडवत होता ना. पण तुम्ही चेक नाही केलं का ओला होता की नाही ब्रश म्हणून? ओला तर नव्हता. मी सकाळी ब्रश केला. तू कधी केला? मी सकाळी नाही राहत, मी सुकवते त्याला लवकर. असं 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 झालं की सुकवते. फॅन नाही सुरू करत का मी रूम मध्ये? काहीतरी बोलायचं म्हणून जबरदस्त. नाही. मस्त पोहे झाले होते, कारण की नागपूरला आल्यावर आपण जसं सकाळी फोडणीचं भात वगैरे वगैरे खातो, तर इथे पोहे खाल्ले जातात. आणि पोहे इथले आपल्या इकडे सारखे हेवी नाही बनत, असे बनले तरी हलके असते. म्हणजे आपल्या इकडे जर एवढी वाटी जरी पोहे खाल्ले तर असं खूप हेवी फील होते. नागपुरातले पोहे कधी ट्राय करायला, एकदम हलके. बनवायची स्टाईल पण वेगळी आहे आणि हलके असतात. नाही मला नाही, मी ऑलरेडी एवढं देतात बघ केवढे पोहे, एवढं खाऊन पण हेवी नाही वाटत आहे. मी खाणार आता. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक गुलाब.